मुलांनो, आज आपण मराठी निबंध लिहिणार आहोत आणि आजचा आमचा विषय आहे पाऊस आला. चला तर मग सुरू करूया. पाऊस सुरू होण्याआधी उन्हाळ्याच्या गरमीने संपूर्ण जमीन तापलेली असते. लोक ढगांकडे पाहू लागतात. सगळ्यांच्या मनात एकच इच्छा असते, ती म्हणजे कधी हा पावसाला सुरुवात होते आणि कधी हा पाऊस सर्वत्र गारवा पसरतो आणि मग रिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात होते. आम्ही सर्व मित्र ह्या पावसात भिजतो आणि कविता म्हणतो. ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. पहिला पाऊस पडला की मातीतला सुगंध येतो, तो मला खूप आवडतो. पाऊस पडल्याने सर्व झाडे हिरवीगार होतात आणि गरमीने तापलेल्या वातावरणात गारवा येतो. पाऊस कधी रिमझिम रिमझिम येतो तर कधी कधी धो धो कोसळतो. सर्व नद्या नाळे पुन्हा वाहू लागतात. शेताच्या कामाला सुरुवात होते. पावसामुळे शेतकरी खुश होतात. काहीच महिन्यांमध्ये शेतामध्ये पीक डोलू लागते. पावसात शाळेत जाण्याची मजा काही वेगळीच असते. मला शाळेत जाण्यासाठी पप्पा नवीन रेनकोट घेऊन येतात. मला पावसात जायला आवडते. आम्ही सर्व मित्र पाण्यात खेळतो, कागदाची बोट बनवून वाहत्या पाण्यात सोडतो. पण केलेल्या मजा घरी आल्यावर आईच्या रागाने संपते. कपडे घाण झाल्याने आई खूप रागवते. पाऊस कधी इतका पडतो की सगळीकडे पाणी साचते आणि आम्हाला शाळेला सुट्टी मिळते. पावसात इंद्रधनुष बघायला मिळतो. तो खूप छान दिसतो. सर्व ठिकाणी बेडूक ओरडत असतात. पाऊस पडतो तेव्हा मोर रानात नाचू लागतो. मला तो नाच नक्की बघायला आवडेल. आम्हाला पावसात खूप मजा करायला मिळते, म्हणून मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कीप वॉचिंग.